कालच्या सेशन मध्ये आपण काही थोडक्या बाबी बघितल्या. बिझनेसच्या काही बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आपण अजून पुढच्या विषयाला सुरुवात करतोय. सो एक्सायटेड आहात सर्वजण सेशन ऐकण्यासाठी? कालच्या प्रमाणे जे आज नवीन आलेत त्यांना सांगतो, तुम्हाला येस किंवा नो मध्ये टाईप करायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून मला सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कळत राहतात. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ऍक्टिव्ह राहता. अदरवाईज बरेच जण असे असतात की सेशन सुरू झालंय, बस काय निलेश सर सांगत राहतात, तिकडनं इकडे आपल्या बाकीची कामं करत राहू. चलो, आज आपण बिझनेसच्या पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. हा मुद्दा माझा कोर मुद्दा आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की मी मुळात मार्केटिंगचा माणूस असल्यामुळे. नमस्कार महेशजी. ओके, मी मुळात मार्केटिंगचा माणूस. बघा, 17-18 वर्ष मार्केटिंगच केली. आता देखील जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज बघता, रील्स बघता किंवा मग माझे ब्लॉग्स वाचता गेले 5-7 वर्ष, हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे मार्केटिंगच आहे. हं? हे मार्केटिंगच आहे. तर मार्केटिंग का, आणि हा खर्च आपण का करतो? आता आपल्या या सेशन मध्ये अनेक जण जॉईन आहेत. मग ते इन्शुरन्स एजंट्स असतील, वेगवेगळ्या शॉपचे ओनर्स असतील, किंवा मग वेगवेगळ्या शोरूम्सचे ओनर्स असतील, किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधले काही लोक आहेत, काही सर्व्हिस मधले लोक आहेत, सर्व्हिस बिझनेस मधले लोक आहेत. आपल्याला सगळ्यांना कस्टमर पाहिजे. कस्टमर पाहिजे म्हणजे कस्टमरचा पैसा पाहिजे. कारण आपण बिझनेस काय फक्त टाइमपास म्हणून नाही करत आहोत. उगाच आपल्याला फुटकी आली म्हणून आपण बिझनेस करतोय असातला पार्ट नाहीये. तर आपण बिझनेस करतोय, आपल्याला पैसा पाहिजे, क्लिअर. पण पैसा ही एकच गोष्ट आपल्याला हवी आहे का बिझनेस मधून? तर याचं उत्तर नाहीये. काय हवंय माहितीये का आपल्याला? आता आम्ही जेव्हा सिस्टीमचा वर्कशॉप घेतो, सिस्टीम इम्प्लिमेंटेशनचा, तर त्यावेळी आम्ही शिकवतो कस्टमर्सला, आपल्या स्टुडंट्सला, की बाबा तुम्हाला फक्त पैसा बिझनेस देईलच देईल, पण त्याच्या पुढचा पार्ट जो असतो की नाही, आपण ज्याला फ्रीडम म्हणू, फ्रीडम ही गोष्ट आपण घेतली पाहिजे. आपण काय करतो, त्याला जरा बाजूला ठेवतो. ते उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला मी बाकीच्या गोष्टी सांगणारच आहे. ऑपरेशन्स उद्या येतील. तर आज आपण एका गोष्टीवर काम करणार आहोत, मार्केटिंग. मार्केटिंग ही अशा मसल म्हटलं जातं. बघा, मार्केटिंग मसल कोणत्याही बिझनेसचा कोर काय असतो, तो मी तुम्हाला काल 6 पॉइंट मध्ये सांगितले होते. 6 पॉइंट कोणकोणते? सेल्स, मार्केटिंग, HR, ऑपरेशन्स, टेक्नॉलॉजी, सेल्फ एज्युकेशन. त्यातला पहिला टप्पा मार्केटिंग का असतो महत्वाचा, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. मार्केटिंग काय करतं हे पण आपण बघणार आहोत. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही बरेच जण मार्केटिंग करता, आधी मधी अधूनमधून मार्केटिंग करत असाल किंवा रेग्युलर मार्केटिंग करत असाल. पण मार्केटिंग का महत्वाची आहे ते आपण इथे सेल्स प्रोसेस मध्ये बघूया. इथे तुम्हाला एक सेल्स प्रोसेस दिसते. 6-7 टप्पे आहेत. हं? बघा, कोणताही कस्टमर आपल्याकडे कसा येतो, हं? आपली लीड कशी येते, तर त्याच्यापर्यंत आपलं काहीतरी अवेअरनेस जाते, आपण मार्केटला आहोत, उपलब्ध आहोत हे जातं. दुसरी गोष्ट, तो आपल्याला कॉन्टॅक्ट करतो. त्याच्यानंतर तो आयदर फोनवर कॉन्टॅक्ट करतो किंवा पर्सनली येतो. दोन्हीपैकी काही होत असेल. तुमच्यापैकी कित्येक लोकांना लोक पहिल्यांदा फोनवर विचारत असतील. तुमच्यापर्यंत जर कस्टमरला पोहोचणं कन्व्हिनियंट नसेल, तर तो अगोदर फोनवर विचारेल. माझ्या देखील सध्या कन्सल्टेशन मध्ये जे अनेक जण आहेत ना, ते सुरुवातीला फोनवर विचारतात की सर, अशा अशा प्रकारे तुमच्याकडे कन्सल्टेशन सुरू करायचं आहे, तर मग कसं करायला गेलं, प्रोसिजर काय असेल. लिटरली सांगतो तुम्हाला, माझ्या बरोबर काम करणारी अशी अनेक मंडळी आहेत, जी माझ्या बरोबर 4-5-6 वर्ष झाली काम करतात. कित्येकांना मी अजून भेटलेलो पण नाहीये. आमच्या फर्स्ट ऑर्बिट मधले पण असे अनेक मेंबर आहेत, जे अजून मला भेटलेले पण नाहीये. पण ते मला पे करतात आणि आपल्याकडनं कन्सल्टेशन घेतात. हे का शक्य झालं? कारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने
निलेश काळे एक्झिस्ट करतात ही त्यांच्यापर्यंत अवेअरनेस झालेला आहे, त्यांच्यापर्यंत मार्केटिंग झालेली आहे. बघा, नॉर्मली जेव्हा एखाद्या बिझनेसची मार्केटिंग होते तेव्हा अवेअरनेस होतो. अवेअरनेस म्हणजे जागृती होते. त्यानंतर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. तुमच्या समोर येऊन बसल्यानंतर तुम्ही त्याला प्रेझेंटेशन करता. हं? तिसरा टप्पा, माझ्याकडे हे आहे ते आहे. समजा तुम्ही तुम्ही समजा बिस्लरी विकताय, तर आमची ही सर बॉटल आहे, 1 लिटरची आहे, ISI वगैरे सगळं आहे. याची MRP आम्ही 20 रुपये ठेवलेली आहे आणि तुम्हाला ही 7.5 रुपयाला पडेल. व्हॉट इज दिस प्रेझेंटेशन? आता तेव्हा तो काय बोलतो, साधी गोष्ट आहे. तुम्ही कस्टमरला तुमच्याकडचा प्रोडक्ट समजावून सांगितला, त्याचे फीचर्स सांगितले, कस्टमरला होणारे बेनिफिट सगळे समजावून सांगितले, त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. तुम्ही पॉलिसी विक्रेते असाल, तुम्ही कस्टमरला सगळ्या गोष्टी समजावून सांगता, ब्ला 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 ब्ला, सगळं त्याच्या समोर बसून सगळ्या गोष्टी सांगता. आता मला उत्तर द्या, तुमच्याकडचा जो कस्टमर आहे, जो लीड आलेली आहे तुमची, तर ती तुमच्याकडून लगेचच खरेदी करते का? तुम्ही प्रेझेंटेशन केलंय, तुम्ही सांगितलंय त्याला सगळ्या गोष्टी, आणि त्याने लगेचच म्हटलं चला ठीक आहे सर, ओके ठीक आहे, पैसे देऊन टाका मला माझी सर्व्हिस, किंवा देऊन टाका मला माझं प्रोडक्ट, असं करतो का? उत्तर द्यायचं, येस और नो. तुमच्याकडे आलेला ग्राहक तत्काळ पैसे देऊन मोकळा होतो का? टाईप करून सांगू शकता तुम्ही. बरोबर. मग तुम्ही काहीही विका हो. तुम्ही अगदी दिवाळीचा फराळ विका, कपडे विका, सोनं विका, बिल्डिंग विका, फ्लॅट विका, प्लॉट विका, किंवा तुम्ही वाहन विका, काहीही विका, तो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय दाखवेल? ऑब्जेक्शन. तो काय म्हणेल, मला याच्याबद्दल तुम्ही जे सांगितली किंमत सांगितली, किंवा तुम्ही जी गॅरंटी सांगितली त्याच्याबद्दल मला ऑब्जेक्शन आहे. बस, हा दुश्मन आहे. कोणत्याही बिझनेस ओनरचा ऑब्जेक्शन हे काय दुश्मन आहे. आपल्याला काय वाटतं की चला, कस्टमरने काहीही झिकझिक न करता माझ्याकडून खरेदी करावी, मी काहीही विको, काहीही रेट सांगू, पण असं होताना दिसत नाही. तो ऑब्जेक्शन मांडतोच मांडतो. त्यानंतर पुढे काय होतं, समजा आपण 1,000 रुपये रेट सांगितलाय, तो म्हणतो नाही नाही 700 रुपये. ओके सर, कुणाच तरी माईक ऑन आहे, जरा बघा, चेक करा. आपापले माईक बंद करा प्लीज, जेव्हा मी सांगेल तेव्हा ओपन करा. ठीक. हे ऑब्जेक्शन मांडलं ना की आपण पण जरा थोडं डीम होतो. अरे यार, हा मी सांगितलेला रेट ह्याला पटत नाहीये, आता काय करावं? आता प्रश्न आपल्याला पण आहे, प्रश्न त्याला पण आहे. सिच्युएशन स्टँड बाय झाली. आपल्याला वाटतं की त्याने मी सांगितलेला रेट घ्यावा, त्याला वाटतं मार्केटमध्ये स्वस्तात स्वस्त मिळावं. इथे सुरू होते घासाघीस. याला आपण निगोशिएशन असं म्हणतो. निगोशिएशन म्हणजे आपण काय करतो, तह करार, नाही नाही सर, म्हणजे घासाघीस सुरू करतो. आता मला सांगा, तुमच्या बरोबर तुमच्या कस्टमरने जर रेट विषयी किंवा क्वालिटी विषयी किंवा गॅरंटी विषयी किंवा डिलिव्हरी विषयी कुठल्याही प्रकारची घासाघास केली, तुम्हाला आवडते का? टाईप करा, येस और नो. तुमच्या जवळ आलेल्या कस्टमरने तुमच्या बरोबर घासाघीस करणं तुम्हाला आवडतं का? येस सर, नो टाईप करा, पटपट टाईप करायचं आहे. मी उत्तर विचारतोय, उत्तर द्यायची रे. वाटत असेल छान वाटतंय सर, तो घासाघीस करतोय, मला छान वाटतंय, तर येस म्हणून टाईप करा. साधी गोष्ट आहे. आपल्याला कस्टमरने घासाघीस करणं नको वाटतं. जर समजा आपल्याला असं वाटलं की चला ठीक आहे, घासाघीस की झालेली आहे आणि तो कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर फायनल झाला, आपल्याला कमी नफा राहिला, 10% 20% नफ्यावर आपल्याला करावं लागलं, हरकत नाही. आता जे कमोडिटी असतात त्याच्यामध्ये तर काय 2-5% नफा असतो, त्याच्यामध्ये सुद्धा कस्टमर बोलतो की मला तुमचा नफा कमी झाला हरकत नाही, मला स्वस्त पाहिजे. घासाघीस घासाघीस, आपला जीव खालीवरी खालीवरी खालीवरी, जातो की काय की, जातो की काय की, आणि तो कस्टमर शेवटी कसा बसा क्लोज होतो. म्हणजे तो आपल्याला म्हणतो चला द्या, हरकत नाही, पण आपल्याला पाहिजे तेवढा प्रॉफिट मिळत नाही. आपण काय करतो, त्याला डिस्काउंट. आपण मजबुरीने डिस्काउंट करतो, मजबुरी, ब्लॅकमेलिंग, या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय करतो, किंवा आपली गरज, आपल्याला पुढचे बँकेचे हप्ते फेडायचे, किंवा आपल्या आपल्या स्टाफचा पगार द्यायचा आहे,
आपण म्हणतो यार जाऊ दे चल, जास्त प्रॉफिट नाही नाही मिळाला हरकत नाही, काही ना काहीतरी माल हल्ला तरी आहे, इन्व्हेंटरी हल्ली तरी आहे, आपण काय करतो मजबुरीने देऊन टाकतो. किंवा तो काय करतो, आपल्या समोर निघून जातो आणि आपल्या कॉम्पिटिटर कडे जाऊन बसतो. याला म्हणायचं नो क्लोज. जर समजा तो क्लोज झाला आणि हॅपीली क्लोज झाला, तर तो कदाचित रेफरन्स देऊ शकतो आपला, आणि रेफरन्स दिल्यानंतर तो रेफरन्स आपल्याकडे येऊ शकतो. परत ही सिच्युएशन, परत ही सेल सायकल सुरू झाली. ही जी सायकल आहे ना, ही सुरू राहण्यासाठी याला ऑइलिंग लागतं. आणि आपल्याला इथे एक काम करायचंय. हा जो मुद्दा आहे ज्याच्यामुळे आपल्याकडून तो खरेदी करणार आहे किंवा नाही खरेदी करणार हे ठरतं, ते आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. आपल्या गाडीचा जर चाक वाजत असेल, ढग मारत असेल, तर आपण उतरून ते नट बोल्ट टाईट करतो, किंवा जिथे प्रॉब्लेम असेल तिथे आपण ऑइलिंग करतो. सेम कंडिशन तशी आहे. आपल्याला ही गोष्ट होऊ नये, जो सेल करायचा आहे, जो विक्री करायची ती स्मूथली व्हावी, एकदम सायलेंटली व्हावी, याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. तर याच्यासाठी तुम्हाला लागते मार्केटिंग. कारण साधी गोष्ट आहे बघा, मी तुमच्यासमोर इथे एक फिगर काढून दाखवली आहे. आपण असं गृहीत धरू की आपल्या 100 लीड आहेत. हं? 100 लीड आहेत. 100 पैकी नेहमी सदैव 3% लोक हे तुमच्याकडून बिना घिसघिस, बिना रेट कॉम्प्रोमाइज, बिना डिस्काउंट, बिना डिले खरेदी करायला तयार असतात. 100 पैकी फक्त 3 लोक. या या लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ ऍव्हरेजेस. तुम्ही काय करायचंय, आता एक शब्द लिहून घ्या, हा लॉ लिहून घ्या. याचा परत युट्यूबला जा आणि लॉ ऑफ ऍव्हरेजेस हा लॉ, हिंदीमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळतील, मराठीमध्ये ते मिळणार नाहीयेत, अशक्य आहे. हिंदीमध्ये ह्याचे व्हिडिओ मिळतील बघा. लॉ ऑफ ऍव्हरेजेस म्हणजे काय, 100 3% लोक तुमच्यासाठी नीट खरेदी करायला तयार असतात. कित्येक बिझनेसेस जे इन्शुरन्स मधले ऍडवायझर्स आहेत त्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं काय जातं, डायल करा, फक्त डायल करत राहा, कॉल करत राहा, कॉल करत राहा, कंटिन्युअस कॉल करत राहा, कोणी ना कोणी तुम्हाला सापडेल. हा लॉ इन्शुरन्स एजंट इंडस्ट्री मधूनच आलेला आहे. इन्शुरन्स आणि एमएलएम या दोन इंडस्ट्रीनेच दिलेला आहे लॉ ऑफ ऍव्हरेजेस. ऐकलंय तुम्ही याच्यावर हे नाव कधी, टाईप करा येस और नो, हे नाव कधी ऐकलंय लॉ ऑफ ऍव्हरेजेस? जे इन्शुरन्स ऍडवायझर असतील त्यांना ते करेक्ट सांगू शकतील. बघा, फक्त 10 पैकी 3 लोक आपल्याकडे खरेदी करत असतील, आपल्याला चालणार आहे का? नाही. आता पुढचे जे 7% आहेत ना, हे लोक तुमच्या तुमच्या बाजूने झुकलेले असतात. हं? पण यांना काय लागतं, यांना थोडीशी माहिती लागते, यांना थोडं कन्व्हिन्स करावं लागतं. मग हे 100 पैकी 7% लोक तुमच्याकडे कन्वर्ट होऊ शकतात. याच्यासाठी काय लागतं, तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवावा लागतो, आणि त्यांना बोलवावं लागतं. आपल्याकडे येऊ शकतात, येतातच आणि खरेदी करतातच, भले थोडी बहुत ही निगोशिएशन करतील. 7 आणि 3 10% झाले. 10%वर आपला धंदा चालत नाही. आता हे पुढचे उरले 30 30 30. हे 30 30 30% कसे असतात ते समजून घ्या. हे खालचे जे 30% आहेत का नाही बुडातले, 100 हे 30 लोक हे तुमचे कधीच नसतात. याला म्हटलं जातं नॉन बाईंग कस्टमर्स, डिफिकल्ट कस्टमर्स किंवा टाइमपास कस्टमर्स. हे तुमच्याकडे येतील, तुमचं रक्त पितील आणि तुमच्याकडून काहीही न खरेदी करता निघून जातील. म्हणून ह्यांना सोडूनच द्या. तुमच्याकडे असे नेहमी कस्टमर येत असतील, जे येतात, चौकशी करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा वेळ येते खरेदी करायची, त्यावेळेला मग मात्र तुम्हाला टाटा बाय बाय करतात, किंवा एक तुम्हाला ऑब्जेक्शन सांगून जातात. ते ऑब्जेक्शन काय माहिती का, तुम्हाला हे ऑब्जेक्शन येत असेल, तुमच्याकडे आलेला चौकशी करून गेलेला कस्टमर तुम्हाला सगळ्यात जास्त काय सांगतोय, ते हे आहे, आम्ही विचार करून सांगतो. मी आत्ता वापस येतो
आम्ही संध्याकाळी येणार आहोत किंवा उद्या येतो आम्ही सगळे घरी. बायकोला विचारून सांगतो, भावाला विचारून सांगतो, पार्टनरला विचारून सांगतो, किंवा थोडा अजून अवधी आहे आम्हाला. तुमच्याकडे येणारं ऑब्जेक्शन हेच आहे का जास्तीत जास्त? मला सांगा जरा. तुम्हाला हे ऑब्जेक्शन येतं का? टाईप करा येस और नो. आणि सगळ्यात जास्त हेच येतं. याला विचारून सांगतो, त्याला विचारून सांगतो, आत्ता निर्णय देत नाही तुम्हाला काय. आत्ता मी तुम्हाला काही सांगत नाही, नंतर सांगतो. आणि असे नंतर सांगतो म्हणणारे कस्टमर्स कुठेतरी अदृश्य होऊन जातात. त्यांना नंतर फोन करा, फोन उचलत नाहीत. मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, ब्ल्यू टिक होते पण दिसत नाही, रिप्लाय नाहीत करत. बिलकुल म्हणजे अगदी एकदम जणू काय हवेमध्ये विरून गेले असं होऊन जातात. हे आपल्याला टाळायचं. ते हे डिफिकल्ट कस्टमर ह्यांना सोडूनच द्या. आता ह्या 3% 60%च्या खाली एक कस्टमर येतो आपल्याला. हे असतात 30% नॉर्मली. हे असतात तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणारे कस्टमर्स. दिसतंय तुम्हाला? तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणारे कस्टमर्स. आता यांना काय लागतं? यांना माहिती लागते. यांना तुम्ही एखादी गोष्ट विक्रीला आणलेली आहे ही माहिती लागते. यांना तुमचं दुकान कुठे आहे ही माहिती लागते. यांना तुमची ऑफर सध्या काय चालू आहे याची माहिती लागते. हे घेणार तुमच्याकडूनच आहे, फक्त यांना माहिती पाहिजे आहे. आता उरले हा पार्ट. हा जो पार्ट आहे की नाही, हा 30% कस्टमर्स असतो. आणि हा जो पार्ट आहे याच्यासाठी सगळी जास्त मारामार आहे. हा कस्टमर न्यूट्रल आहे. हा तुमच्याकडे पण येईल किंवा तुमच्या कॉम्पिटिटर कडे जाईल. तुमच्या मार्केटमधल्या कॉम्पिटिटर कडे जाईल. तर सगळी झंझट याच्यासाठीच आहे. आणि याच्यासाठीच आपल्याला इथेही तयारी करायची आहे, मार्केटिंग. तर मार्केटिंग काय करते आपण जर समजून घेऊ. बघा मार्केटिंग काय करते? मार्केटिंग क्लॅरिटी देते. मार्केटिंग इन्फॉर्मेशन देते की आमच्याकडे एखादी गोष्ट आलेली आहे, ही कस्टमर्सला इन्फॉर्मेशन देते. मार्केटिंग काय देते? मार्केटिंग एज्युकेशन देते. मार्केटिंग एज्युकेट करते. साधी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा मॅगीचा मॅगीचं पॅकेट बघता, त्या मॅगीच्या पॅकेटच्या पाठीमागे त्याची बनवण्याची रेसिपी दिलेली असते. तीच कंडिशन टीव्हीच्या कमर्शियल मध्ये. तुम्ही टीव्हीवर जर जाहिरात बघितल्या, आणि मी तर म्हणेल तुम्ही टीव्हीवरच्या जाहिराती आवर्जून बघत जा. युट्यूब तुम्ही बघत असाल तर युट्यूबवरच्या जाहिराती आवर्जून बघत जा. हे तुमच्यासाठी माझा संदेश आहे. तुम्ही वाटलं तर लिहून घ्या. आपल्याला इथून पुढे युट्यूबवरचे व्हिडिओ नाही बघितले चालते, पण युट्यूबवरच्या जाहिराती बघायच्या. हं? तुम्हाला पेपरातल्या बातम्या नाही वाचल्यात चालतील, पण पेपरातल्या जाहिराती बघायच्या. रस्त्याला चालता फिरताना होर्डिंग वाचायचे. वाचा. तुम्ही जेव्हा जाहिरातीचं वाचन कराल तेव्हा आपल्या जाहिरातीमध्ये काय लिहायचे, आपल्या मार्केटिंग मध्ये काय लिहायचे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे आहे एज्युकेशन. लोकांना एज्युकेशन मिळतं. आमच्या बऱ्याच विद्यार्थी आहेत. समजा आमचा मनीष निकम आहे, डेस्टिनेशन मोटोवाला. मी त्याचे लिंक शेअर करेन. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला तो त्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट डिस्प्ले करतो. कंटिन्युअसली डिस्प्ले करतो. त्याने आणलेलं जॅकेट असेल रायनॉक्सचं, किंवा त्याने आणलेलं वेगाचं हेल्मेट असेल, काय जे असेल तो तो कंटिन्युअसली दाखवत चालतो, उघडून दाखवतो. आमचे एक विद्यार्थी आहेत जे की माझ्या कन्सल्टेशन मध्ये आहेत. ते टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहेत. ते कंटिन्युअसली ब्लॉग लिहितात, कोणत्या एरियात गेलेलं आहे, काय आहे, कसं आहे, वगैरे वगैरे याचे एक्सपिरियन्सेस शेअर करतात. हे काय करतात? एज्युकेशन देतात. बघा आजचा जो कस्टमर आहे ना, त्याची एक खास गोष्ट आहे, मी तुम्हाला काल पण सांगितली, की आजच्या कस्टमरला खूप सारी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, कुठल्याही पद्धतीने त्याला खूप इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त तो एज्युकेटेड आहे. तर याच्यामध्ये भर घालण्यासाठी तुम्हाला पण द्यायचंय. तुम्ही पण क्रिएटिव्ह ऍड्स बनवता, तुम्ही पण जेव्हा ब्लॉग्स लिहिता समजा सोशल मीडियाला, तुम्ही पण जेव्हा गुगलला तुमचे ऍड लावता, तेव्हा तुम्हाला हे एज्युकेशन द्यायचंय. म्हणून
मार्केटिंग ही तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरला एज्युकेशन देते. अगदी तुमचा समजा दुकान, तुमची शोरूम एखाद्या एरियात आहे, आतमध्ये आतमध्ये आहे, मेन रोडला नाहीये, तर तुमच्या दुकानाकडे जाणारे बोर्ड्स हा पण मार्केटिंगचा पार्ट आहे. म्हणून अगदी तुम्हाला हे सांगायला हरकत नाही, आता मी साताऱ्यामध्ये एका कंपनीला कन्सल्टेशन देतोय. त्यांचं ऑफिस खूप आतमध्ये आहे जास्त, आणि जवळपास 7 ते 8 बोर्ड आहेत त्यांच्या ऑफिसकडे जाणारी वाट दाखवणारा. आता इकडून जा, हा टर्न घ्या, असा वळा, असं वळा, असं वळा, प्रत्येक टर्नला त्यांनी ऑफिसला बोर्ड लावलाय. आता मी आमच्या पाहुण्यांचं काल ऑपरेशन होतं. मी संभाजीनगरला राहतो. तुम्हाला थोडक्यात सांगेल, जे जे संभाजीनगरचे आहेत कोणी या सेशन दरम्यान, संभाजीनगरला राहता कोणी इथे आहे सेशन मध्ये? बरं. तर त्या हॉस्पिटलकडे जाणारे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याला बोर्ड आहेत, हे लावलेच गेले पाहिजेत. हा पण एक मार्केटिंगचा टप्पा आहे. ठीक आहे, ओके, चलो बढिया. सो आपल्याला मार्केटिंग ही एज्युकेशन देते, मार्केटिंग गायडन्स देते. बघा, मार्केटिंग काय देते? गायडन्स करते. आजच्या कस्टमरला गायडन्स घ्यायची खूप सवय आहे. आपण अगदी कुठल्या नवीन शहरामध्ये गेलो तर आपण पटकन कारमध्ये आपला गुगल मॅप चालू करतो, आपण मॅप लोकेशनवर जातो. काय रिझन? आपल्याला एज्युकेशन आवश्यक असतं. समजा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आहात, समजा तुमची आता आता सांगितल्याप्रमाणे टुरिझम इंडस्ट्री आहे. लोकांना विजा कसा काढायचा, पासपोर्ट कसा काढायचा माहित नसतो. लोकांना अगदी बाहेर जायचं कसं, तिथं मिळणार काय, काहीच माहित नसतं. मी टुरिझम मधल्या लोकांना हे सांगतो की बाबांनो, तुम्ही तुमचे व्हिडिओज बनवा, शेअर करा, फ्री उपलब्ध आहे. आता आपण ते पुढे येणारच आहोत. फ्री उपलब्ध आहे, लोकांना गाईड करा. तुम्ही जेवढं लोकांना गाईड कराल ना, तुम्ही जेवढे लोकांसाठी कन्सल्टंट म्हणून जाल ना पुढे, तेव्हा तेवढं तुमच्या समोर ऑब्जेक्शन कमी येईल. आताशा माझे खूप सारे विद्यार्थी रील बनवतायत. रील बनवण्यातून ते त्यांचे विचार मांडतायत, त्यांच्या इंडस्ट्री बद्दलचं नॉलेज मांडतायत. ते एकंदरीत करता काय आहेत, तर ते गाईड करतायत. आता माझ्याकडनं कन्सल्टेशन घेणार कित्येक डॉक्टर्स आहेत. डॉक्टर सचिन गायकवाड आहात तुम्ही सेशन दरम्यान? ओके, ठीक आहे, रजिस्ट्रेशन ग्रुपला आहेत सर, आले नसतील. डॉक्टर सचिन गायकवाड म्हणून संभाजीनगरचेच आहेत. तर ते कंटिन्युअसली रील बनवतात. दुसरे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर कृष्णा बोरकर, मुंबईचे आहेत ते, आरोलीचे, उलवेचे सॉरी. कंटिन्युअसली त्यांच्या इंडस्ट्री बद्दल रील बनवतात, टाकतात. याने होतं काय? याने लोकांना एज्युकेशन मिळतं, गायडन्स मिळतो. भले ही डायरेक्ट मार्केटिंग नसेल, पण ही इनडायरेक्ट मार्केटिंग आहे. मार्केटिंगचे 2 प्रकार. हं? याला म्हटलं जातं, तुम्ही वाटलं लिहून घ्या, चलो एक गोष्ट लिहूनच घ्या. डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग, लिहून घ्या, डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. आणि दुसरी इनडायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. पहिला टप्पा डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग, दुसरा टप्पा इनडायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. आपल्या ह्या मी तुम्हाला बोर्डवर जे सगळे मार्केटिंगचे पॉईंट दिलेत, ह्यात दोन्ही प्रकारचे मार्केटिंग आहे. तुम्हाला मी सांगेल कोणती मार्केटिंग कशी आहे. डायरेक्ट मार्केटिंग, डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग म्हणजे काय? जेव्हा आम्ही सेशन अनाऊन्स केलं, मी आणि ओमके सरांनी, तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही खाली टाकलं की खाली एक लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, रजिस्ट्रेशनची लिंक आहे, त्या ग्रुपवर या, आम्ही तुम्हाला इथे लिंक देऊ, तुम्ही 9 वाजता जॉईन करा. काय झालंय? डायरेक्ट इन्स्ट्रक्शन दिल्यात. आम्हाला माहिती होतं की रिस्पॉन्स कसा येणार आहे आणि कसं तुम्हाला या सेशन मध्ये आणायचंय हे पण माहिती होतं. तो प्लॅन पूर्ण आखलेला होता. याला म्हणायचं डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. म्हणजे कस्टमरचा डायरेक्ट रिस्पॉन्स मिळाला. आपण जेव्हा एखादा होर्डिंग लावतो आणि आपण सांगतो की माझ्याकडे आता सध्या फ्लॅट 30% ऑफ चालू आहे, या आणि खरेदी करा. काय झालं? कस्टमरचा रिस्पॉन्स काही डायरेक्ट. आता इनडायरेक्ट काय असतं? तुम्ही फिरता, तुमच्या शहरामध्ये तुम्ही एअरटेलची जाहिरात बघत असाल, मोठी मोठी वॉल पेंटिंग केलेले असतात, एसीसी सिमेंटच्या मोठ्या मोठ्या होर्डिंग लावलेल्या असतात.
किंवा एखाद्या ज्वेलरी ब्रँड असेल तर त्याचे मोठे मोठे होर्डिंग असतात. एखादी नट असेल, नटी असेल, त्याचे दागिने घातलेली नटी असेल, त्याचं सगळं दाखवलेलं असतं. आम्ही आम्ही असे असे करतो. भले तिथे कधी कधी सांगितलेलं नसतं. आवाज आवाज बंद करा. माईक बंद करा. ओमके सर जरा चेक करा. तर कोणाचं तरी माईक ऑन आहे, प्लीज माईक बंद करा. हा. तर त्याला काय होतं की त्याने रिस्पॉन्स लगेचच येत नाही, पण एक तयारी बनते. तुम्ही बघा कित्येक गावांमध्ये, अगदी खेड्या खेड्यामध्ये सुद्धा हिंदुस्तान युनिलिव्हरने त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची वॉलला स्टिकर्स लावलेले आहेत. तिथे त्यांचं क्लिनिक प्लसची ऍड असेल, रिनची ऍड असेल, किंवा व्हीलची ऍड असेल, किंवा फेअर अँड लवलीची ऍड असेल, छोटीच असेल, स्टिकर लावलेलं असतं पण लावलेली आहे. तिथे तर काही सांगत नाही, जस्ट दिसणे. हे काय आहे? इनडायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. फक्त एज्युकेट करायचंय. हे मार्केटला एक्झिस्ट करतं, हे मार्केटला आहे, त्याला इनडायरेक्ट मार्केटिंग म्हणायचं. आता आपण ते पुढचे जाणार आहोत. तर तुमची मार्केटिंग ही गायडन्स देते. दुसरा पार्ट, मार्केटिंग काय करते? मार्केटिंग कंपॅरिझन साठी गोष्टी देते. आता मला सांगा, मार्केटमध्ये तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत, स्पर्धक आहेत, तुमचा कस्टमर नेहमी तुमच्या स्पर्धकाची आणि तुमची तुलना करत असतो. की तुमचा स्पर्धक हा इतकं देतोय, मग तुम्ही इतकं कमी देताय, मग कस्टमर तुमच्या स्पर्धकाचा रेट हा, मग तुमचा रेट हा, मग तुमची क्वालिटी खराब असेल म्हणून तुम्ही स्वस्त देता, तर तुमची क्वालिटी खराब असेल म्हणून तो ब्लेम लावतो. महाग विकता आणि तो तिकडे स्वस्त विकतोय, तुम्ही महाग विकता, तुम्ही फारच लुटताय दुनियाला, अशी कंपॅरिझन करत राहतो. तर सातत्याने अशा कंपॅरिझनला आपल्याला तोड देण्यासाठी आपली मार्केटिंग आवश्यक असते. ठीक आहे. पुढचा पार्ट, मार्केटिंग काय करते? मार्केटिंग ब्रँड बिल्डिंग करते, लोकांवर आपला विश्वास बसवते. आता मला सांगा, तुम्ही आत्ता वाघ बकरी चहाचं नाव ऐकताय. वाघ बकरी चहा. आतापर्यंत म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वी तुम्हाला वाघ बकरी चहा माहित होता का हो? किंवा विठोबा दंतमंजन तुम्हाला माहिती होतं का? तुम्हाला विको माहिती होतं, तुम्हाला वैद्यनाथ माहिती होतं, तुम्हाला अजून काला दंतमंजन माहिती होतं, पण विठोबा माहित होतं का? माहितीच नव्हतं. आत्ता आता त्याची जाहिराती यायला लागल्यात, तेव्हा आपल्याला कळतंय की विठोबा मार्केटला आहे. आपण विको बरोबर विठोबा, विको नसेल तर विठोबा घेतो. कोलगेट नसेल, मग कोलगेट समजा अवेलेबलच नाही त्या दुकानदाराकडे, एकच दुकान उघड आहे तुमच्या एरियातले, आपण काय म्हणतो, जाऊ दे चल पेप्सोडंट दे. ते पण नसेल तर ते मिसवाक दे. त्याच कॅटेगरी मधले जे आपल्याला माहिती आहेत ते गोष्ट आपण परचेस करतो. हे जे माहिती असणे आहे ना, हे माहिती असणे ब्रँड बिल्डिंग करतं. इथे ट्रस्ट बिल्डिंग तेच करतं, माहिती असणे. याला किमान माहिती असणं असं म्हणायचं. तुम्ही मार्केटमध्ये मिस्टर इंडिया बनून राहणं उपयोगाचं नाहीये. आपण काय करतो माहिती का? खूप सारे लोक, खूप सारे, मी तर अगदी डायरेक्ट शिव्याच देतो. का? सर आम्ही मार्केटमध्ये 10 वर्ष आहोत, आम्हाला काय गरज आहे मार्केटिंगची? आम्ही मार्केटिंगवर खर्च का करावा? हा एक प्रकार आहे खर्च. लिहून घ्या. मार्केटिंग ही गोष्ट इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नव्हे. लिहून घ्या. मार्केटिंग इज अन इन्व्हेस्टमेंट, इट्स नॉट एक्सपेन्स. तो खर्च नव्हे, तो तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. समजा तुमच्याकडे 2 एकर क्षेत्र आहे शेतीचं, आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये मूठभर ज्वारीचे बियाणं पेरलं. मूठभर असं, तर तुम्हाला किती उत्पन्न येईल? सगळं चांगलं झालं, पाऊस चांगला राहिला, रोगराई नाही पडली, तर मूठभर पेरलेल्या ज्वारीतून एक टोपलंभर किंवा अर्ध पोतभर धान्य निघेल. पण तेच जर तुम्ही पोतभर जर पेरलं, तर तुमचे 10 पोते निघण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? तुम्ही बियाण्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला उद्या फळ देणार आहे. तसं तुम्ही मार्केटिंगवर केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 100% फळ देणार आहे, बिकॉज दॅट इज इन्व्हेस्टमेंट. आपण त्याला खर्च समजण्याचा मूर्खपणा करतो, आणि अनेक जणांचा प्रॉब्लेम तो आहे की ते खर्चाला समजतात. मार्केटिंग म्हणजे खर्च आहे, मी कशाला करू? बाबा रे, तू दुकानामध्ये
1 कोटीचा माल भरून ठेवलायस, दुकानावर फक्त कळकट मळकट पाटी लावलेली आहेस आणि त्याच्या जीवावर बसलास की आता कस्टमर येईल, रिपीट रिपीट येत असतं कस्टमर, रेफरन्स येत असतं कस्टमर. ह्या 2 RRच्या भरोशावर ना इतके लोक बसलेत. रिपीट आणि रेफरन्स या 2च्या जीवावर तुम्ही बसलेला राहिलात ना की तुम्हाला पोटभर मिळणार नाही. रिपीट आणि रेफरन्स काय सर, आमच्याकडे कस्टमर येतच राहतात, खूप दिवस झाले आम्ही मार्केटला आहोत. मार्केटला खूप दिवस असणे हे उपयोगाचं नाहीये, तो जमाना गेला. कारण का होतंय माहिती का सध्या, उदाहरण सांगतो तुम्हाला मी विथ एक्झाम्पल, पटतंय का बघा. प्रत्येक घरामध्ये एक पिढी असते, आजोबा असतात, वडील असतात, मुलगा असते किंवा मुलगी असते. पूर्वी आजोबा खरेदी करायचे, नंतर वडील आई जाऊन खरेदी करताय, आता मुलगा जातोय खरेदी करायला त्याच घरातला बरं का. तिघांचेही प्रेफरन्सेस वेगळे आहेत. जी गोष्ट ज्या दुकानदाराकडून आजोबा खरेदी करत होते तिथे आज त्यांचा नातू जात नाही. नातवांची आवडीनिवडी बदलल्या, नातू वेगळ्या दुकानात जातो. मग तुम्ही आजोबाच्या समोर मार्केटिंग केली असेल, तुम्ही आजोबाला ओळखत असाल आपण फक्त, तर तुम्ही नातवाला ओळखता का? नाही ओळखत. मग नातवांच्या समोर मार्केटिंग करणं आवश्यक आहे का नाही? ऑब्व्हियसली आहे. तुम्ही जर नाही करत बसलात तर आजोबा तर खरेदीला येणारच नाहीयेत, नातूच येणार आहे, नातू जाईल दुसरीकडे. तर मार्केटमध्ये जे नवीन येत आहेत ना खरेदी करायला, त्यांच्या नजरेसमोर आपली ट्रस्ट बिल्डिंग व्हावी याच्यासाठी आपल्याला मार्केटिंग आवश्यक आहे. जर ट्रस्ट बिल्डिंग झाली नाही तर इथे प्रेझेंटेशन मध्ये आलेला कस्टमर तुमच्या तोंडावर ऑब्जेक्शन फेकून मारेल. म्हणून जास्तीत जास्त इथे ट्रस्ट बिल्डिंग करा, काय बिघडत नाही. कारण इथे जर ट्रस्ट बिल्डिंग केली, इथे जर त्याच्या मनात विश्वास निर्माण केला ना, तर तुम्हाला इथे डिस्काउंटिंग करायची गरज येत नाही. नाही तुम्ही इकडे पैसा वाचवला का, मार्केटिंगला पैसा वाचवला, तेवढा पैसा वाचून पिला लावला, तर तुम्हाला इथे निगोशिएशन मध्ये तो पैसा डिस्काउंटिंग मध्ये सोडावा लागतो. मग मला सांगा, इथे तरी पैसा सोडणं निगोशिएशन करताना किंवा मार्केटिंग मध्ये तरी पैसा सोडणं, तुम्हाला पैसा जपून ठेवताच येणार नाही. एक तर इथं खर्च करा, नाही तर इथे खर्च करा. कुठे खर्च करणं परवडेल? 1 नंबर मार्केटिंग, 2 नंबर निगोशिएशन. उत्तर देऊन सांगा, 1 का 2? मार्केटिंग 1, निगोशिएशन 2. उत्तर सांगा, कुठे पैसा खर्च करलेला परवडेल? टाईप करून सांगा मला. तुम्ही मार्केटिंग वरला 1 ला खर्च कराल का 2 ला निगोशिएशनला खर्च कराल? तुम्हाला तिसरा पर्यायच उपलब्ध नाही एवढे. तुम्ही तिसरा पर्याय मला शोधून दाखवा. ऍटलिस्ट इथे पैसा खर्च केल्यामुळे, ऍटलिस्ट इथे पैसा खर्च केल्यामुळे त्याच्या नजरेमध्ये आपली इमेज उंचावत जाते, उंचावत जाते, उंचावत जाते. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, उदाहरण ज्वेलर्स मधलं उदाहरण देऊन सांगतो. 20 वर्षापूर्वी पी.एन. गाडगीळ, चंदू काका ज्वेलर्स हे मार्केटिंग करत नव्हते. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये त्यांनी एवढी मार्केटिंग लावून धरली, एवढी मार्केटिंग लावून धरली की सांगलीचा पी.एन. गाडगीळ हा ब्रँड आज शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला. हम्म? बर, हे मार्केटला होतेच होते, हे सगळं महाराष्ट्रीयन होत आहे. अचानक अचानक 2 वर्षापासून मलाबार आलं. मलाबार, मलाबार ज्वेलर्स ऐकलंय तुम्ही नाव मलाबार? सांगा, येस और नो. मलाबार ज्वेलर्स ऐकलंय नाव? अचानक आले. 2-3 वर्षापूर्वी मार्केटमध्ये त्यांनी एंट्री केली. अगदी चंदूकाकाच्या तोडीनं तोड दुकान आहेत, अगदी पीएनजी सारखे दुकान आहेत. काय केलं यांनी? मार्केटमध्ये नवी एंट्री घेतली आणि तात्काळ मार्केटिंगला सुरुवात केली. धन 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 धन, आलिया भट घेतली, ही घेतली, मराठीची अजून कित्येक हिरोईन घेतल्या, जोरदार मार्केटिंग केली. सेम कंडिशनला येऊन पोहोचले चंदू काका बरोबर. आता त्यांच्याकडे गेलेला कस्टमर तिथे जाऊन झिकझिक करत नाही, कारण मार्केटिंगनं काय होतं, लायकी बनते. लिहून घ्या तुमच्याकडे शब्द, एक ओळ लिहून घ्या.
मार्केटिंगमुळे आपली लायकी बनते. बघा काय असतं, तुम्ही तुमच्या ब्रँडशी लोकांपर्यंत ओळख करून देण्यासाठी जो खर्च करता की नाही, त्या सगळ्या खर्चामुळे कस्टमरच्या नजरेमध्ये एक तुमची इमेज तयार होते. इमेज कशी तयार होते? अरे, हे इतकं मार्केटिंग करतंय, म्हणजे ह्यांचा धंदा चांगला चालत असणार. हा, हे लोक मार्केटिंगवर एवढा खर्च करत आहेत, याचा अर्थ यांचं बजेट चांगलं असणार. काय होतं, लोकांच्या नजरेमध्ये एक इमेज तयार होते, बिल्ड होते. नाही, हे चांगले आहेत, हे ब्रँडेड आहेत. बघा आज प्रॉब्लेम झाला काय माहिती का, लोकांना ब्रँडेड आणि लोकल याच्यामधला फरक करायला लागलाय. आणि जे लोक दिसत नाहीत, जे बिझनेसेस दिसत नाहीत, त्यांना नॉन ब्रँडेडचं लेबल लावलं जातं. हे काय, हे ठाकूर मातुर आहेत, हे काय चिल्लर आहेत. आपल्याला चिल्लर नाही मध्ये खेळायचं, आपल्याला ठोक मध्ये खेळायचं. आणि आपण जर आपल्याला स्वतःला लेबल लावून घ्यायचं असेल की नाही, दिस इज ब्रँडेड, तर आपल्याला मार्केटिंग शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही एक बिझनेस ओनर म्हणून तुमचा पहिला जॉब मार्केटरचा आहे. पहिला जॉब. आता साधी गोष्ट मला या आपल्या ह्या सेशनचं उदाहरण सांगतो. जेव्हा आम्ही सेशन अनाऊन्स केलं ना, त्यावेळेला काय झालं, कंटिन्युअसली भलेही आपण फ्री घेतोय, याच्यासाठी आपण कुठलाही पैसा घेतलेला नाहीये, कोणाकडून काही फीस घेतलेली नाहीये. अदरवाईज आपण 3 दिवसाच्या सेशनचे 1,000 रुपये चार्ज करतो. पण ज्या प्रकाराने आम्ही पेड सेशनची मार्केटिंग केली, त्याच प्रकाराने ह्या फ्री सेशनची पण मार्केटिंग केली. तुम्ही इथे आलात कसे? तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली ना. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलीच नसली, मी माझ्या घरातल्या माझ्या या हॉलमधून हे सेशन घेत राहिलो असतो, कोणीतरी आलं असतं का? आज आपण या सेशन मध्ये जेवढे काय मेंबर्स आलेले आहेत, ते कशामुळे आलेत? त्यांना काहीतरी माहिती पोहोचली म्हणूनच ना, इन्फॉर्मेशन मिळाली म्हणूनच ना, त्यांच्या नजरेमध्ये माझी काहीतरी इमेज असेल म्हणूनच ना. तर तुमच्या कस्टमरच्या नजरेमध्ये तुम्ही इमेज तयारच करत नाही आहात. तुम्ही फक्त शांत बसलेला आहात. तुम्ही काय म्हणता, सर आम्ही डिस्काउंट देऊन धंदा करू. काय टेबलवर बसल्यानंतर होत आहे? नाही. लिहून घ्या पुढचा पॉइंट, हे गोल्डन स्टेटमेंट आहे. आपल्याला कस्टमरला घरातून तयार करूनच आपल्याकडे आणायचं आहे. कस्टमरची तयारी कुठे करायची? घरातच. कस्टमरला इन्फॉर्मेशन कुठे द्यायची? घरातच. तुमचा बिझनेस काहीही असू दे, काहीही. मी म्हणेल तुमचा धंदा बिझनेस भंगाराचा असेल, मी म्हणेल तुमचा बिझनेस चहाच्या टपरीचा असेल, तुमच्याकडे दिवसभरात 500 रुपये घालला येत असेल, आय डोंट केअर. आय डोंट केअर. तुमचा बिझनेस काय आहे त्याच्याशी मला काही देणे घेणं नाहीये. तुम्ही इन्शुरन्स एजंट असाल, ओके. तुम्ही कुठल्याही प्रकारचे शोरूम ओनर असाल, ओके. दिखाव. दुनियाला दाखवल्याशिवाय ना त्यांचा असा पारा हलणार नाही. दुनिया हलतच नाही. तुम्ही किती आपटून घ्या, तुम्हाला तुमची इमेज बनवावीच लागेल. याच्यासाठी तुम्हाला महिन्याचं एक बजेट ठरवावं लागेल. म्हणून लिहून घ्या, आपल्याला मार्केटिंगसाठी महिन्याचं एक बजेट ठरवायचं आहे. आता मी नाही म्हणणार की तुम्ही महिन्याकाठी 1.5 लाख खर्च करा, 2 लाख खर्च करा, 5 लाख खर्च करा. तुम्ही जो काय प्युअर प्रॉफिट कमवताय, हं, त्या प्रॉफिट मधला अगदी 5% तरी बजेट तुम्ही मार्केटिंगवर लावलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, सर एवढं बजेट लावायचं का, काय करायचं? हिंदुस्तान युनिलिव्हर सारखी कंपनी, जे की तुमचं फेअर अँड लवली बनवते, रिन बनवते, सर्फ एक्सेल बनवते, व्हील बनवते, क्लिनिक प्लस शॅम्पू बनवते, आणि असे असे शेकडो प्रोडक्ट बनवते. त्या कंपनीची सगळ्यात जास्त ऍडव्हर्टाईज तुम्हाला टीव्हीवर दिसतील. जवळपास 30% जाहिराती ह्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या असतात, आणि ते त्यांच्या टोटल प्रॉफिटच्या 25% बजेट हे फक्त आणि फक्त मार्केटिंगवर टाकतात. का? ते जे बिझनेस मध्ये काम करतात तो एफएमसीजी प्रोडक्ट आहे, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स.
त्याच्यामध्ये मार्केटिंग शिवाय पर्यायच नाही, ब्रँड तयारच होत नाही. तुमचं पण तसंच असलं पाहिजे. ऍटलिस्ट जे तुम्ही महिन्यातून कमवताय ना, त्याचे 10% ठेवाचो. ते पैसे हरवले म्हणून सोडून द्या. तुम्ही 30% नफा कमवताय ना, घरी 20% न्या. 10% मार्केटिंग मध्ये लावून टाका. हे लावलात त्याचा तुम्हाला परिणाम 100% जाणवणार म्हणजे जाणवणार. त्याच्यामुळे आपल्याला करायचंच आहे, बजेट ठेवायचंच आहे. तुम्ही म्हणाल सर खरं सांगू का? खरं सांगतो, आमच्याकडे बजेटच नाहीये. माझा महिन्याचा जो रेव्हेन्यू आहे तो 10-20 हजार आहे, 50,000 रुपये, ₹1,00,000 आहे. कॉम्पिटिशन खूप आहे, आमच्याकडे खरंच पैसे नाहीयेत, असं तुम्ही म्हणू शकता. मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार नाही की कोण बजेट लावू शकतंय. मला अंदाज आहे तुमच्या सगळ्यांचा की तुमच्यापैकी कोण लावू शकतं, कोण लावू शकत नाही. जे लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो. आपल्याला, आपण ज्या क्षेत्रात आहोत, आज ज्या दिवसांमध्ये आहोत, ते आपण एकदम गोल्डन डेज मध्ये आहोत, एकदम सोनेरी दिवस आहे बिझनेससाठी. कारण भारतासारख्या 150 कोटी जनतेमधून जर तुम्हाला कस्टमर मिळत नसेल, तर तुम्हाला काय अरब देशातून कस्टमर मिळणार आहे का? 150 कोटी जनता आहे. काय करते ही जनता? खरेदी करते किंवा विक्री करते? एवढी मोठी जनता आहे. तुम्ही मार्केटला दगड विकायला बसा, विकल्या जातील. मार्केटला जोंधळे घेऊन बसा, विकल्या जातील. एवढी जनता आहे ना आपली. या पॉप्युलेशनला आपल्याला विकता आलं पाहिजे, आणि हे विकण्यासाठी दोन मीडियम आहेत. दोन प्रकारे मार्केटिंग आपण करू शकतो. दोन प्रकारच्या मार्केटिंग मध्ये, एक आहे ऑनलाईन, दुसरी आहे ऑफलाईन. ठीक आहे. सॉरी, कालच्या बोर्डचा फोटो मला तुम्हाला देणं झाला नाही. तो जो मुलाने जरा सकाळी सकाळी पुसून टाकला होता. दुसरी गोष्ट, आपण कालच्या ह्याची रेकॉर्डिंग एकदमच सगळ्या तिन्ही सेशन झाल्यानंतर देणार आहोत. तर दोन प्रकारे मार्केटिंग, एक आहे ऑनलाईन, दुसरे आहे ऑफलाईन. आता दोन्ही मार्केटिंग मध्ये आपण स्पीडने घेऊया, काय काय करणं गरजेचं आहे, कसं कसं करता येईल. 2017 मध्ये जेव्हा आम्ही उद्योग नीती सुरू केली ना, त्यावेळेस काय मनात नव्हतं काय कन्सल्टेशन सुरू करायचंय, कुठे ऑफिस घ्यायचंय, काही डोक्यात नव्हतं. किंवा आमच्या ह्या छंदाला, म्हणजे माझा स्वतःचा छंद होता की लिहिणे, त्याला कुठेतरी बिझनेसचं रूप द्यायचं हे माझ्या मनात पण नव्हतं. पण आता आता ती गोष्ट आमची मेन बनलेली आहे. आम्ही काय केलं, म्हणजे मी आणि ओमके सरांनी मिळून काय केलं, सोशल मीडियाचा तुफान वापर केला. त्यातल्या त्यात मेटाचा, फेसबुकचा वापर केला. आता व्हिडिओज मध्ये किंवा आता लाईव्ह सेशन मध्ये आता गेल्या 1-2 वर्षात आम्ही आलोय. तर फ्री मध्ये आतापर्यंत आम्ही मार्केटिंगवर खूप खर्च केलाच नाही. या वर्षापासून, म्हणजे 2024 सुरू झाल्यापासून आपण मार्केटिंगला हात लावून धरलाय, पेड करतोय. पण त्याच्या अगोदर पूर्ण पूर्ण फ्री मध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला पण करता येईल. काय करता येईल सांगतो. तुमचा बिझनेस काय आहे मला माहित नाही, मला जाणून पण नाही घ्यायचंय. पण तुमच्या बिझनेसचे प्रत्येक सोशल मीडिया ऍप्लिकेशनवर अकाउंट असलंच पाहिजे. कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आहेत बघा. सोशल मीडियामध्ये बाप बाप कंपनी आहे मेटा. दुसरी सोशल मीडियाची कंपनीच नाहीये मेटा. मेटाचे काय काय आहेत? फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर, हे तीन, आणि व्हॉट्सअप, हे 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाचे आहेत. तुमचं बिझनेसचं गुगल, व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट असलं पाहिजे. व्हॉट्सअप बिझनेसला आपण कॅटलॉग टाकू शकतो. व्हॉट्सअप बिझनेसला आपण ऑटोमेटेड मेसेज टाकू शकतो. व्हॉट्सअप बिझनेसला आपण कॅम्पेन लावू शकतो. पेड कॅम्पेन लावायचं असेल तर तुम्हाला पहिलं गोष्ट व्हॉट्सअप बिझनेस सुरूच करणं आहे, नंबर 1. नंबर 2, लक्षात घ्या, वाटत लिहून घ्या, आपल्या बिझनेसचा एक स्वतंत्र नंबर पाहिजे. तुमचा शॉप आहे, शॉपचा एक स्वतंत्र मोबाईल पाहिजे. तुमचा पर्सनल मोबाईल नका ठेवू शॉपमध्ये, तुमचा स्वतंत्र एक शॉपचा मोबाईलच हवा आहे. तुमच्या किती जणांकडे असं आहे की त्यांचा स्वतंत्र असा शॉपचा मोबाईल आहे, शॉपचा नंबर आहे,
किंवा कंपनीचे नंबर्स आहेत, कंपनीचे मोबाईल वेगळे आहेत, जे की तुम्ही सोशल मीडिया तुम्ही तेच टाकता. किती जणांकडे आहेत? ज्यांचं आहे त्यांनी येस म्हणून टाईप करा. केवळ शॉपचा मोबाईल आहे, माझा स्वतंत्र वेगळा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. चलो, ठीक, बहुत बढिया. तर तुमचे अकाउंट मला कुठे कुठे पाहिजे ते सांगतो. तुमचं अकाउंट मला इंस्टाग्रामवर हवंय, तुमचं अकाउंट युट्यूबला हवंय, युट्यूबला तुमचं चॅनल हवंय, तुमच्या बिझनेसचं फेसबुक पेज हवंय, वेबसाईट जर शक्य असेल तुम्हाला तर ते हवंय, तुमचं लँडिंग पेज हवंय, तुमचं गुगल माय बिझनेसला अकाउंट हवंय. हे झाले 6. ठीक आहे. परत सांगू का? इंस्टाग्राम अकाउंट, युट्यूब अकाउंट, FB पेज, त्यानंतर हे सगळे सांगितले त्याप्रमाणे सगळे अकाउंट प्लस जर समजा तुम्हाला तुमचे कस्टमर्स हे अजून वेगळ्या ठिकाणी असतील तर तुमचं पिंटरेस्टला पण अकाउंट हवंय. पिंटरेस्ट लिहून घ्या. तुमचं स्नॅपचॅटला पण अकाउंट हवंय. स्नॅपचॅट तिथे पण अकाउंट हवंय. आणि या प्रत्येक अकाउंटला तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचं व्हॉट्सअप स्टेटस हे कंटिन्युअसली असलं पाहिजे. व्हॉट्सअप स्टेटस घाबरायचंच नाही, भ्यायचं नाही, लाजायचं नाही. काय होतं माहिती का? आपण लाजतो फार. कसं सांगू सर, बिझनेस मध्ये तर सगळं करायचं आहे पण मार्केटिंग करायला लाज वाटते. किती जण आहेत जे कंटिन्युअसली व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात? टाईप करा येस और नो मध्ये. तुम्ही कंटिन्युअसली व्हॉट्सअप स्टेटस ठेवता का? येस और नो. पटपट टाईप करा. मला सगळ्यांना विचारायचं, चट 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 टाईप करायचं, वेळ नाही घालवायचा. व्हॉट्सअप स्टेटस. तुमच्या जेवढे तुमचे कस्टमर्स आहेत, तुमच्याकडून खरेदी करणारे, त्या सगळ्यांचे जास्तीत जास्त लोकांचे नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह आहेत का आणि तुमचा नंबर त्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे का? तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस बघणाऱ्याची संख्या मला हजारामध्ये पाहिजे. 1K, 2K, 5K लोक तुमचं व्हॉट्सअप स्टेटस पाहतात. असं हवंय. किती? 500च्या वर तर पाहिजेच पाहिजे. कारण व्हॉट्सअप स्टेटस बघणे हे आजकाल मार्केटिंगचं टूल आहे. आपल्या या सेशन मध्ये कित्येक जण माझ्या व्हॉट्सअपचं स्टेटस बघून देखील आले असतील. फ्री आहे, ते असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून प्रत्येक ह्याच्या ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला रोज इथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली ऍक्टिव्ह. काय लोक काय करतात माहिती का? सर, आम्हाला मोबाईल बघायला वेळच मिळत नाही. कशात काय करतोस दिवसभर? नाही, कस्टमर करावं लागतंय, कस्टमरला बोलायला लागतंय, कस्टमरला विक्री करावी लागते, हे करावं लागतं, ते करावं लागतंय. हे सगळं झालं, ठीक आहे. पण तुमचं काम काय? तुमचं काम, मेन काम हे मार्केटर असणं आहे. बघा, तुम्ही तुमच्या समजा एखादं शॉप आहे किंवा ऑफिस आहे. ऑफिसच्या दारामधून आत जर तुमच्या कंटिन्युअस कस्टमर येत राहिले तर त्या कस्टमरला हँडल करण्यासाठी आपण स्टाफ घेऊ शकतो. पण दारातून आत आणणे, कस्टमरला दारातून आत आणणे हे तुमचं काम आहे. म्हणून एक वेळ कस्टमर नाही केलं हरकत नाही, पण मार्केटर बनणे तुमचं काम आहे. कारण मार्केटमधून कस्टमर खेचून आणणे हे काम तुमचा स्टाफ नाही करू शकत. तुम्हाला स्वतःला मार्केटर बनावं लागेल. ज्यांच्याकडे उपलब्धता आहे त्यांनी एखादी स्वतंत्र एजन्सी घेऊन टाका. सोशल मीडिया हँडल करायला स्वतंत्र एजन्सी घेऊन टाका. ती एजन्सी क्रिएटिव्ह इमेजेस बनवेल, मेटा ऍड्स लावेल. लावून टाका, पर्याय नाही त्याला. तुम्ही हे केलात की नाही, तुमचा बिझनेस ग्रो होईल. आजपासून दिवाळीपर्यंत प्रत्येकाने फेसबुक आणि इन्स्टाला कंबाईन अशा ऍड लावायच्या. तुम्हाला फेसबुक ऍड लावता येतात? टाईप करा येस और नो मध्ये. फेसबुकला ऍड लावता येते का?
गुड. सिद्धेश म्हणतात यस. चलो बताओ. शीतल पोरवाल यस. ओके. प्रशांत नाही म्हणतात. ओके. कदम अनिकेत यस. ओके. येत नाहीये. शिकून घ्या. शिकून घ्या. कारण मेटाची ऍड इतकी प्रभावी आहे आणि मेटा ऍड इतकं स्वस्त आज काहीच नाहीये. तुम्ही पेपरात जाहिरात देत असाल, पेपर वाचतो कोण? पेपरात छोट्या जाहिरात देताय, पण ते वाचतच कोण? पण मेटाला तुम्ही 80 रुपये पर डे पासून ऍड लावू शकता. लावा. लावून धरा. मेटाला ऍड लावणं हे तुमच्यासाठी इतकं प्रभावी आहे की तिथून तुमचा मेजर कस्टमर बेस येणार आहे. त्यामुळे येत नसेल शिका. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ नाहीये, तुम्ही खूप बिझी असता, स्वतंत्र एजन्सी घ्या. तुमच्या शॉपचं सोशल मीडिया अकाउंट हायर करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी घ्या. आता पुढे काय कामं करायची आहेत आपल्याला, ते कामं काय काय तर ते बघा. तुम्हाला डेली ऍक्टिव्ह व्हायचंय. प्रत्येक मीडिया प्लॅटफॉर्मला तुमचं सगळं तयार करायचंय अकाउंट. युट्यूब चॅनल किती जणांचं आहे? युट्यूब चॅनल तुमचं आहे? नसेल तर आज हे सेशन झालं की प्रत्येकाने आपल्या दुकानाचं युट्यूब चॅनल बनवायचं आहे. आय डोंट केअर. फ्री मधले टूल आपण वापरत नाही. खर्च करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीयेत. मग करता काय? शांत बसून काही होणार नाहीये. आश्याला आशे राहणार तुमच्या अकाउंट मध्ये तेच 2 आकडी 5 आकडी अकाउंट बॅलन्स राहणार आहे. तुमच्या अकाउंटला कधीच 6 आकडी 7 आकडी 8 आकडी जाणारच नाही. बसा मग थंड. प्रयत्न करा. अरे ध्येय ठेवायचं तर मोठं ठेवा ना. माझा बँक अकाउंट हे 7 आकडी असलं पाहिजे नेहमी. ठेवा ध्येय. काय करावं लागतं? हेच करावं लागतं. काय नाही हो. सोपं आहे, अगदी सोपं आहे. गुगल माय बिझनेसला तुमचं अकाउंट रजिस्टर करा. GMB. गुगल माय बिझनेसला रिव्ह्यूज वाढवा. तो पण मार्केटिंगचा टप्पा आहे. खूप जणांच्या गुगल माय बिझनेसला रिव्ह्यू चांगले नसतात. असतात किती? 5 रिव्ह्यू, 10 रिव्ह्यू, 11, 12 रिव्ह्यू. 100त जाऊ द्या, 1000त जाऊ द्या. फ्री आहे. हे टूल आहे, हे फ्री आहे. तुमचं गुगल माय बिझनेसला अकाउंट असलं पाहिजे आणि त्याला रिव्ह्यू चांगले पाहिजेत. तुम्ही कस्टमरच्या मागे लागून रिव्ह्यू घ्या. आपण सगळं ऑनलाईनचं बघतोय बरं का. हे फ्री आहे सगळं. पुढचा पार्ट. आता पुढचा फार महत्वाचा पार्ट आहे. कॅमेरा समोर या. स्वतः या. सर मी जरा छान दिसत नाही. सर मी जरा जाड आहे. सर माझे जरा केस विरळ आहेत. सर मी असा दिसतो. सर मी तसा आहे. मला येऊ वाटत नाही. मला लाज वाटते. ह्या सगळे बहाणे बंद. जे काय असेल ते असेल, हरकत नाही. आपल्याला कॅमेरा समोर यायचं आहे. उद्या सेशनला येण्या अगोदर प्रत्येकाने एक 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 मिनिटाची का होईना रील आपल्या प्रॉडक्ट बरोबर दाखवायची आहे. त्याची स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगतो कशी असली पाहिजे. नमस्कार, माझं नाव निलेश काळे. आम्ही XYZ, आम्ही या ब्रँडची काय नाव आहे, आम्ही ऑक्सिडो नावाने मिनरल वॉटर बनवतो. आमच्याकडे मिनरल वॉटर 12 महिने उपलब्ध असतं. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर आम्हाला खालील नंबरवर संपर्क करा. 30 सेकंदाची रील उद्या तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रोडक्ट बरोबर बनवायची. तुम्ही काहीही विकत असाल, तुम्ही इन्शुरन्स विकत असाल, कॅमेरा समोर या, असं बोला. सर नमस्कार, सर्वांना नमस्कार. मी निलेश काळे. मी HDFC लाईफ इन्शुरन्सचा ऍडवायझर आहे. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला जर इन्शुरन्स हवा असेल तर तुम्ही मला खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. बनाव. व्हिडिओ बनवा. फ्री आहे, स्वस्त आहे आणि एकदम फ्री आहे. स्वस्त म्हणतोय मी, एकदम फ्री आहे. तुम्हाला कॅमेरा समोर यावं लागेल. तुम्ही जर आले नाहीत तर कोण येणार? तुमचे व्हिडिओ बाहेर पसरवणे एकदम फ्री मधलं काम आहे. आणि व्हिडिओ कंटेंट आजचं सगळ्यात प्रभावी कंटेंट आहे. रील्स, शॉर्ट्स, युट्यूबचे व्हिडिओ इतका धुमाकूळ चालू आहे सगळा.
ज्यांची पात्रता नव्हती, ज्यांचं काही खरं नव्हतं, ज्यांच्याकडे बजेट नव्हतं, असे लोक मार्केटमध्ये धुवाधार विक्री करतायत. कशामुळे? ते कॅमेरा समोर आले, त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं, त्यांनी स्वतःचा प्रोडक्ट प्रेझेंट केला, त्यांनी दाखवलं दुनियेला मी काय आहे, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे जी आहे वस्तू त्याची किंमत काय आहे, दाखवलं. पैसे काय लागले? काहीच पैसे नाही लागले. कॅमेरा कोणता लागला? साधा कॅमेरा लागला. काही नव्हतं. आता माझ्याकडे काय प्रोफेशनल कॅमेरा नाही. तुम्ही माझे जर युट्यूबला व्हिडिओ बघितले ना, तर याच बोर्डावरचे असतात. मला देणे घेणं नाहीये त्याच्याशी. आता आयफोन ऑर्डर केला तो येईल. पण तोपर्यंत तर मी ह्या कॅमेरानेच काम चालवतोय. 27-28 हजार रुपयाचा मोबाईल घेतलेला आहे मी. आजवर ह्या मोबाईलवरच एक 10-15 लाख रुपये कमवले असतील. 27-28 हजार रुपयाचा मोबाईल, त्याला साधा सुद्धा कॅमेरा, चांगलं चालतंय, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. आपण काय करतो? लाजतो, शरमतो, सर मला लाज वाटते. लाज वाटणारी लोक आज मसनवाट्यामध्ये गेलेली आहेत. उपयोग नाहीये. तुम्हाला स्वतःच्या रील बनवायच्या आहेत. टपाटप रील बनवा, काय बिघडत नाही. गुगल ऍड्स लावायच्या, त्याच्या पुढे जाऊन हे काम करायचं. तुमचं फेसबुकचं पेजला अकाउंट काढलं की त्याच्यावर रोज येऊन फेसबुक लाईव्ह करायचंय. सिद्धेश सिद्धेश पिंगुळकर तुमच्यासाठी सांगतोय स्वतंत्रपणे, रोज आपल्या प्रोडक्टचं फेसबुक लाईव्ह दाखवायचंच आहे. दुनियाला दाखवा, काय बिघडत नाही. पैसे किती लागतील? काहीच नाहीत लागत. रोज एक प्रॉडक्ट दाखवा, रोज एक प्रॉडक्ट दाखवा, 10 मिनिटं दाखवा, काय बिघडत नाही. पैसे काहीच लागत नाही. तुम्हाला मी काही लिंक शेअर करेल. येस येस सिद्धेश, चलो बढिया. सो या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. मार्केटिंग वर मला बोलायला दिलं ना, तर मार्केटिंगवर अख्खा दिवस घेईल. पण आपल्याला पण वेळेची लिमिटेशन, रिस्ट्रिक्शन्स आहेत. याच्या अजून उरलेले राहिलेले पॉइंट्स आणि ऑपरेशन्स मधले पॉइंट आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहोत. ओमके सरांची आज्ञा आली तिकडनं, 10 वाजले सर, त्यामुळे आपण येस 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 ओके चलो. ओमके सर जरा कंटिन्यू करू थोडस. ऑनलाईनच आपण सर करून टाकू. ओमके सर थोडस एक्सटेंड करा. ओमके सर करतील तर ठीक आहे, बॉसचं मानावं लागतं. चलो पुढे थोडक्या बघून घेऊ आपण. हम्म? जर तुमच्याकडे तुम येस 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 करतो, थोडस कंटिन्यू करतोय. आपण काय करूया, ऑनलाईन मार्केटिंगचे एवढा सगळा जो टप्पा आहे तेवढा पूर्ण करून घेऊ, ठीक आहे. चलो पुढचा पार्ट, मार्केटिंगचा पुढचा टप्पा. तुमच्याकडच्या प्रोडक्टचा कॅटलॉग बनवा, त्याची पीडीएफ बनवा. एखादा कस्टमर आहे, तुम्हाला फोन लावला, सर तुमच्याकडच्या प्रोडक्टची कॅटलॉग पाठवा ना. आपल्याकडे पाठवायला काय, काहीच नाही. पीडीएफ बनवणे, चांगली फोटोग्राफी करून घ्या. तुमच्याकडे आयफोन नाहीये, मित्राचा उसना आणा, मागून आणा, प्रोडक्टचे खटखट खटखट प्रोडक्ट काढा. पीडीएफ कन्व्हर्टर असतं, मिळतं आपल्या प्ले स्टोअरला, त्याचा पीडीएफ बनवा छानपैकी आणि पीडीएफ तयार करून ठेवून द्या. पीडीएफ सुद्धा तुमचं मार्केटिंग मटेरियल आहे. कस्टमर जेव्हा आपल्याकडे विचारणा करतो, तो म्हणतो सर मला घरी जाऊन माझ्या मिसेसला बोलावं लागेल, दाखवावं लागेल. त्याला मला ठीक आहे, हरकत नाही सर, मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो, पीडीएफ दाखवून ठेवा. पीडीएफ इज अ मार्केटिंग मटेरियल, तुम्हाला पीडीएफ बनवावं लागेल. हम्म? पुढचा पार्ट, आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. त्यापैकी पुढचा पार्ट असा आहे, आपल्याला फेस्टिवल्स घ्यायचे. काय करायचे? फेस्टिवल्स घ्यायचे. या ऑफलाईन मार्केटिंगचा पार्ट आहे, थोडा खर्चिक पार्ट आहे, पण समजून घ्या काय असतं ते. काय होतं, समजा तुमचं शॉप आहे, तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला कस्टमरला बोलवायचंय. आता मध्यंतरी 15 ऑगस्ट झाला. 15 ऑगस्टला तुम्ही तुमच्या कस्टमर पैकीच कित्येक लोकांना बोलवलं असतं, त्यांचा सत्कार केला असता, फोटो काढले असते, त्यांना चहापान केलं असतं आणि ते फोटो शेअर केले असते. त्यांच्याबरोबर तुमच्याकडे कित्येक लोक आले असते आणि त्यांनी अजून तुमच्याकडे खरेदी केली असते. साधी गोष्ट आहे. मी तर म्हणेन हे पण करा. ज्वेलर्स इंडस्ट्रीचा तर हा प्राण आहे.
दर महिन्याला काही ना काहीतरी फेस्टिवल लावतातच ते. त्याची एक मार्केटला जाहिरात. अगदी फेस्टिवल सोडा, अगदी सत्यनारायण पूजा ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. कोणाला आवडणार नाही कदाचित माझं बोलणं, पण आहे ते आहे. लोक येतात त्या निमित्ताने. तुम्ही तुमच्या शॉपमध्ये अनेक ठिकाणी मी हे केरवलेला कार्यक्रम, हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपण आपल्या शॉप तर्फे भरवलेले आहेत. कालच आपल्या एका ज्वेलर्स आहेत, त्यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली होती. त्याचं बक्षीस वितरण समारंभ होता, घेतला. स्पर्धा काय घेतली? गौरी गणपती सजावट स्पर्धा. तुमच्या घरी गणपतीचे फोटो काढा, आम्हाला सेंड करा, आम्ही त्यातनं नंबर काढू. काय करायचं तुम्हाला? सातत्याने तुमच्या एरियातल्या लोकांमध्ये काही ना काहीतरी हालचाल करतच ठेवायची आहे. म्हणून असे छोटे मोठे पोस्ट फेस्टिवल घ्यायचेच आहे. बर, आता अजून एक पार्ट. मी तुम्हाला रील सांगितलं, तुम्हाला व्हिडिओ सांगितलं, तुम्हाला युट्यूब चॅनलचे मोठे व्हिडिओ सांगितले, तुम्हाला फेसबुक लाईव्ह पण सांगितलं. पुढचा एक पार्ट आहे छानपैकी, तो म्हणजे ब्लॉगिंग. मार्केटमध्ये जेव्हा मी आलो सुरुवातीला फेसबुकला, 2017 साली माझं अकाउंट मी ऍक्टिव्हेट केलं आणि सगळ्यात अगोदर सुरुवात केली ते लिहायला, माझी मतं मांडायला, माझ्याकडे जे होतं नॉलेज ते सांगायला. ब्लॉग लिहिणे हा अतिशय महत्वाचा मार्केटिंग टूल आहे. तुम्हाला लिहिता येत नाहीये, कंटेंट रायटिंगचे रेकॉर्डिंग ओमके सरांकडनं मागवून घ्या. कंटेंट कसं लिहायचं असतं, किंवा आपला तो कंटेंट रायटिंगचा वर्कशॉप आपल्या ऍप्लिकेशनला आहे. आपलं उद्योग नीती नावाचं ऍप्लिकेशन आहे, तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. प्ले स्टोअरला जा आणि उद्योग नीती टाईप करा. तुम्हाला ओमकेश मुंडे सरांच्या नावाचा तिथे आयकॉन दिसेल आणि ते डाउनलोड करा. आपले जे कोर्सेस असतात की नाही, ते कोर्सेस मी तिथे सगळे अपलोड करत चालतोय. आता एक छोटा मोठा कोर्स आहे, आय थिंक क्लोजिंग ऑन कॉल नावाचा एक कोर्स तिथे आपण अपलोड केलेला आहे. ते 200 का 300 रुपयाचा कोर्स आहे. याच बोर्डवर घेतलेला आहे, याच प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आता मी काय मार्केटिंग नाही करत, तुम्हाला सांगतोय. तर कंटेंट रायटिंग शिका, आपल्याला हे शिकावं लागेल. आणि या प्रकाराने आपली ऑनलाईन मार्केटिंग ही ऍक्टिव्ह होईल. ऑनलाईन मार्केटिंग ही स्वस्त आहे, सोपी आहे. तुम्हाला त्याची इन्व्हॉल्वमेंट फक्त दाखवायची आहे. तुम्ही दाखवलात की तुमचं ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होऊन जाईल. इथे ऑनलाईन मध्ये पण दोन्ही प्रकार करा. इथे पेड पण करा ना, ऑर्गॅनिक पण करा. फक्त ऑर्गॅनिकच्या जीवावर बसू नका. म्हणजे मी फक्त टाकत चालतोय, काही लोक असतात फक्त सोशल मीडियाला, फेसबुकला पोस्ट टाकतच राहिले. पेड पण लावा. कारण मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आपल्याजवळ फार कमी दिवस आहेत. 1000, 2000, 2500 आपल्याकडे उरलेल्या आठवड्यात. आपल्याला या ठिकाणी फास्ट पळावं लागेल. आपल्याला शांतपणे जाऊन जमणार नाही. जसा येईल तसा कस्टमर आपण त्याच्या मनावर सोडून जमणार नाही. कस्टमरची वेटिंग करण्यामध्ये दिवस घालवायचे नाहीये. कस्टमर आपल्याकडे येत नसेल तर आपल्याला कस्टमरकडे जावं लागेल, त्याला त्याच्या घरातून हलवून आपल्याकडे आणावं लागेल. हे करूया. उद्या उद्याच्या सेशन मध्ये आपण ऑफलाईन मार्केटिंगचे काही टूल्स बघूया. आजच्या सेशनचा तुम्ही लगेच व्हिडिओ फोटो काढून ठेवून देतो आणि रेकॉर्डिंग आपल्याला शेवटच्या दिवशी मिळेल. 3 दिवसाच्या रेकॉर्डिंग मी तुम्हाला उपलब्ध करून देणारच आहे. तर उद्या भेटूया आपण संध्याकाळी 9 वाजता. आजच्या दिवसामध्ये जे तुम्हाला ह्या बोर्डवर घेतलेले पॉइंट्स आहेत, सगळे समजलेत का? टाईप करा येस ऑर नो. आज जे मी तुम्हाला पॉइंट शिकवले, दाखवले, समजलेत का तुम्हाला? पटले आहेत का? वापरणार आहात का? हे मेन आहे. वापरणे हे मेन आहे. ठीक आहे, समजले असतील अशी मी आशा करतो. तुम्ही सगळेजण याचा वापर कराल ह्याची पण अपेक्षा करतो. ठीक. सो उद्या भेटूया संध्याकाळी 9 वाजता शार्प. हजर व्हा. उद्या आपण शेवटचा दिवस आहे. उद्या आपण कदाचित थोडस सेशन लांबू. ठीक. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, नमस्कार. भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच.
Macacão pra subir.